अर्जुनाच्या निराशेचा आता अंत झाला आहे. तो कृष्णासमोर आपलं शस्त्र टाकायला तयार झाला आहे आणि म्हणतोय की मी प्रतिकारच करणार नाही, मी शस्त्रच उचलणार नाही. जर धृतराष्ट्राच्या पुत्रांनी मला अशा निशस्त्र अवस्थेत रणांगणात मारून टाकलं तरी ते माझ्यासाठी अधिकच हिताचं असेल. बघा, अर्जुन इथे स्वतःच्या मरणाची इच्छा करतोय बरं का. त्याला वाटतं की हे त्याग म्हणजे समर्पण आहे, पण श्रीकृष्णांना माहिती आहे की हे समर्पण नाही, तर हे डिप्रेशन आहे. जेव्हा माणूस सत्याचा सामना करायला घाबरतो तेव्हा तो स्वतःला बळी बनवणं पसंत करतो. आता अर्जुनाची ही अवस्था म्हणजे अहंकाराचं सगळ्यात मोठं नाटक आहे. अहंकाराला दोनच गोष्टी जमतात, एक तर मी मारणारा आहे असं म्हणून गर्वाने फुगणं, किंवा मी मरणारा आहे असं म्हणून बिचार होणं. अर्जुन म्हणतोय की मी निशस्त्र मरण्यात माझं कल्याण आहे. असं अजिबात नसतं. जेव्हा तुम्ही कर्तव्यापासून पळून जाता तेव्हा तुम्ही स्वतःला कितीही अहिंसक म्हणून घेतलं ना तरी ती अहिंसा नसते, ती तुमची नामर्दानगी असते. श्रीकृष्ण इथे अर्जुनाला सांगू पाहतोय की मरणाची इच्छा करणं हा त्याग नाही. खरा त्याग म्हणजे माझं तुझं या भ्रमातून सोडून सत्यासाठी उभं राहणं. अर्जुनाला वाटतंय की तो मरून प्रश्न मिटवेल, पण जोपर्यंत अज्ञान जिवंत आहे, तोपर्यंत मृत्यूही शांती देऊ शकणार नाही. हे मरणाची ओढ म्हणजे परिस्थितीला सामोरे न जाण्याचा भेकडपणा आहे. आता आजच्या आयुष्यामध्ये आपण काय घ्यायचं यातून? एकतर विक्टिम कार्ड. आपण अनेकदा म्हणतो ठीक आहे, समोरचा चुकीचं वागतोय ना, मी गप्प बसतो, जे व्हायचंय ते होऊ दे. आपण स्वतःला बिचारं बनवून सहानुभूती मिळवू पाहतो. पण लक्षात ठेवा, अन्यायाला प्रतिकार न करणं हा धर्म नाही, तो अधर्माला दिलेला पाठिंबा आहे. पळपुटेपणाला शांतता म्हणू नका. जर तुम्ही संघर्षाला घाबरून मला शांतता हवी असं म्हणत असताल तर ते शांतता नाही, तुमची वैचारिक मरगळ आहे. आत्मघाती विचार. जेव्हा आयुष्य कठीण वाटायला लागतं तेव्हा मरणाचा विचार करणं सोपं असतं, पण जिवंत राहून अज्ञानाशी लढणं कठीण असतं. श्रीकृष्ण आपल्याला कठीण पण सत्य मार्ग निवडायला सांगतात. शस्त्र टाकणं सोपं आहे, पण अहंकार टाकणं कठीण. मरणाची इच्छा करण्यापेक्षा आपल्या आतल्या अज्ञानाला मारण्याची हिंमत दाखवा.